दिवाळी संपली की वेध लागतात तुळशीच्या लग्नाचे. हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची पद्धत आहे. तुळशी विवाहानंतर लग्न कार्याची सुरुवात होते. अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबामध्ये तुळस ही पूजली जाते. घरातलीच कन्या मानून तुळशी वृंदावनाची व कुंडीची रंगरंगोटी करतात. तिला सजवतात. बोरं, आवळा, चिंचा त्यात ठेवतात. त्यावर मांडव म्हणून ऊस लावतात. तुळस आणि बाळकृष्णाचे पूजन करतात. त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. यानंतर तुळशीचे कन्यादान करावे. नंतर आरती व मंत्रपुष्प करावे. माझ्याही घरी आज तुळशीचे लग्न आहे. अगदी सकाळपासूनच लग्नाची लगबग घरात सुरू होती. आज बेत होता पुरणपोळीचा. सकाळीच पुरण शिजवून वाटून ठेवले. पुऱ्यांचे पीठ मळून ठेवले. वरण, भात, चणे, पुरी, पुरणपोळी, पापड असा आज बेत केला होता. त्यानंतर तुळशी वृंदावनापुढे रांगोळी काढली. सगळीकडे दिवे लावून रोषणाई केली. धूप, दीप, नैवेद्य दाखवून साग्र संगीत अशी पूजा केली. मंगलाष्टक म्हणून आरती व मंत्रपुष्पांजली करून तुळशी विवाह संपन्न झाला. तुळशी माते सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना केली. आता लग्न म्हटले की फटाके तर हवेच. तर अशा पद्धतीने माझ्या घरातला हा विवाह संपन्न झालेला आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.